मला एक जो एक्सपिरियन्स हवा होता तो त्यातून मिळालेला आणि खूप छान मला त्यातनं शिकायला मिळालं की हे जेवढे काही आता मी नवीन प्रोजेक्ट करते ते त्याच बेसवरती करते. मी स्वामींची सुद्धा भक्ती खूप करते. मला स्वामींनी सगळ्यातून तारले. आपकी जितनी उमर नहीं है उतना हमारा एक्सपिरियन्स है, आप हमें सिखा रहे हो. मित्रांनो, बिझनेस म्हणजे फक्त पैसा नाही, तो असतो व्हिजन, स्ट्रगल आणि आयडेंटिटी बिल्ड करण्याचा प्रवास. आजच्या एपिसोडमध्ये आपण अशा एका महिला उद्योजकाला भेटणार आहोत ज्यांनी इंटेरियर फील्डमध्ये त्यांची स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपण आता आहोत वैष्णवी कल्याणकर मॅम सोबत. तर नमस्कार मॅम, तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवरती. आम्हाला ना सगळ्यात आधी हे जाणून घ्यायला आवडेल की तुमची जर्नी कशी सुरुवात झाली आणि तुम्ही इंटिरियर ही फील्ड ॲज अ बिझनेस म्हणून का निवडली? जर्नी अशी खूप वेगळी नाही आहे. सगळ्यांची जशी कन्फ्युजिंग थोडीशी स्ट्रगलफुल असते तशीच माझी सुद्धा आहे. मी स्टार्ट करताना म्हणजे इंटिरियर डिझायनिंगचं जेव्हा शिक्षण घेत होते तर तेव्हा असा काही ठोस प्लॅन नव्हता माझ्याकडे की मला या फील्डमध्ये एवढं पुढं जायचं आहे किंवा इंटिरियर डिझायनिंगमध्ये हे करायचं आहे. 17-18 वर्षांची होते जेव्हा इंटिरियर डिझायनिंगच्या म्हणजे कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं. तर आधी तर मला ग्राफिक डिझायनिंग करायचं होतं. फक्त कॉलेजमध्ये ग्राफिक डिझायनिंगसाठी ॲडमिशन फुल झालेले म्हणून मी इंटिरियर डिझायनिंगमध्ये शिफ्ट झाले. असा काहीच माइंडसेट नव्हता आधी की मी हे करणार आहे. जसं या फील्डमध्ये एंटर केलं, मला डिझायनिंग फील्ड आधीपासून आवडत होतं. इंटिरियर डिझायनिंगमध्ये थोडासा घरच्यांचा बॅकग्राऊंड असल्यामुळे मला सपोर्ट झाला. बॅकग्राऊंड ॲज की माझे वडील जे आहेत ते कन्स्ट्रक्शन साईटमध्ये म्हणजे ते गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होते MSCB मध्ये. सो त्यांचं बिल्डर्स सोबत वगैरे टायडअप असायचं इलेक्ट्रिकलचे मीटर्ससाठी वगैरे. तर थोडंसं मला कन्स्ट्रक्शन फील्डबद्दल त्यामुळे थोडंसं नॉलेज होतं किंवा माहिती होती. आणि मग जेव्हा मी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं, शिकायला लागले, तर जे थेरॉटिकल शिकत होते त्याचं मी थोडं प्रॅक्टिकली वर्किंग करत होते. म्हणजे स्वतःच्याच घराचे डोअर सिलेक्शन करणं, पेंटिंग करणं घरामध्ये. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी स्वतः प्रॅक्टिकली गोष्टी करत होते. आणि मग यातनं माझा इंटरेस्ट डेव्हलप झाला यातून मला. आणि मग मी स्टार्ट केलं हळूहळू. की जेव्हा सुरुवात केली असणार तेव्हा डेफिनेटली तुम्ही खूप भांडवल घेऊन सुरुवात नसाल केली. तर बिझनेसमध्ये एका लेवल आल्यावरती ग्रो करण्यासाठी भांडवल लागतं. म्हणजे गरज असते की आपण फक्त बूटस्ट्रॅप करून पण ग्रो करू शकतो. बूटस्ट्रॅप करून पण करू शकतो आपण, त्यात काहीच प्रॉब्लेम नाही. की तुम्ही तुमची जे इन्कम आहे त्यातूनच इन्व्हेस्टमेंट करू शकता. हा ॲक्च्युली बेस्ट ऑप्शन आहे. माझ्या केसमध्ये थोड्याफार प्रमाणात ह्याची हेल्प झाली, थोड्याफार प्रमाणात मला इन्व्हेस्टमेंट करावी लागली असं आहे. ओके. आपण साधारण 3-4 वर्षांपासून ऑनलाईन इंस्टाग्राम थ्रू कनेक्ट आहोत. तर मागच्या 7-8 महिन्या 1 वर्षामध्ये ना मी तुमची ग्रोथ जेवढी मला दिसली ऑनलाईन चांगल्या प्रकारचे बघतोय कम्पेअर टू मागचे 2-3 वर्ष. तर या मागच्या 6 महिन्यात किंवा 1 वर्षामध्ये तुम्ही काय चेंजेस केले बिझनेसमध्ये असेल किंवा पर्सनल लाईफमध्ये की ज्याने ग्रोथ वाढली किंवा ग्रोथ दिसते? सगळ्यात अगोदर तर मी सोशल मीडियावरती जास्त ॲक्टिव्ह राहायला स्टार्ट केलं. अगोदर कसं व्हायचं की फॅमिली आणि कामाचं हे सगळं लोड बघून आपल्याला नाही हँडल होत की सोशल मीडियावरती पण आपल्या डेली पोस्ट पडल्या पाहिजेत, व्हिडिओज गेले पाहिजे, आपल्या कामाबद्दल इन्फॉर्मेशन. तर ह्याचा ना मी विचार केला की जर मी लोकांपर्यंत पोचलेच नाही तर माझ्यापर्यंत लोक कसे पोचतील. तर म्हणून मी गेल्या वर्षभरामध्ये सोशल मीडियावरती जास्त ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करते. जे काही माझं नॉलेज आहे, एक्सपिरियन्स आहे तो मी शेअर करते आहे. तर मला वाटतं हे आणि लोकांना हे आवडतं की जेव्हा मी त्यांना माझं नॉलेज शेअर करते किंवा काही प्रॅक्टिकल टिप्स सांगते किंवा जो काही रिअल लाईफ एक्सपिरियन्स आहे तो शेअर करते, तर बऱ्याच जणांचे मला फीडबॅक येतात की तुमचे व्हिडिओज बघितले, मला ही आयडिया आली. किंवा काही स्टुडंट्स असतात ते पण सांगतात की आता आम्हालाही इंटिरियर करायचं आहे. तर ते ऐकून पण छान वाटतं. आणि म्हणजे मला 1 वर्षामध्ये मला हा एक आहे की मी सोशल मीडियावरती आता ॲक्टिव्ह राहते आणि म्हणजे खूप असं कन्व्हिनियंटली राहते की मला राहायचंच आहे ॲक्टिव्ह, मला हे करायचंच आहे. या हिशोबाने मी ॲक्टिव्ह राहते एक प्रॉपर प्लॅन हातात घेऊन. दुसरी गोष्ट मी एक फॉलो करते ती म्हणजे हॅपी थॉट्स किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंगवरती खूप फोकस्ड असता. नो मॅटर व्हॉट इज द सिच्युएशन, तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये काहीतरी एक पॉझिटिव्ह गोष्ट पाहता. आता आमची फील्डच अशी आहे ना की सतत खूप स्ट्रेस असतो कारण आपल्याला सगळं मॅनेजमेंट बघायचं असतं. आणि त्यावेळी ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट पडते की जेव्हा आता माझ्याकडे एकही क्लायंट नाही आहे आणि तरी पण मी खुश आहे की चलो माझं काहीतरी जे अगोदरचं वर्किंग काम आहे ते चालू आहे किंवा साईटवरती काहीतरी अप्स अँड डाऊन चालू आहेत. आणि त्या सिच्युएशनमध्ये सुद्धा तुम्ही पॉझिटिव्ह राहणं. स्वतःला खुश कसं ठेवतं? स्वतःला खुश ठेवण्यासाठी म्हणजे असं मोटिवेट राहावं लागतं. असं नाही आहे. बिझनेस करताना ना तुम्हाला खूप गोष्टी फेस करायच्या असतात. जसं आता मला कधी कधी खूप स्ट्रेस असतो, काही वेळेस घरातला असतो, काही वेळेस कामावरचा असतो. पण त्या सिच्युएशनमध्ये ना मला कंटिन्यू स्वतःला बोलावं लागतं, नाही हे कम्प्लीट करणार आहे किंवा हे होणार आहे, ही प्रोसेस आहे, याच्या पुढे सुद्धा नेक्स्ट स्टेप असणार आहे. अशा गोष्टीतून मला म्हणजे जावं लागतं स्वतःला मोटिवेट ठेवण्यासाठी. बरोबर. आणि तुम्ही जे लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल बोललात, मॅनिफेस्टेशन बद्दल बोललात,
तर तुम्ही त्याच्यावरती म्हणजे कसा विश्वास ठेवता किंवा तुमचा काय एक्सपिरियन्स आहे साधारण त्याच्यावर? म्हणजे मी लॉ ऑफ अट्रॅक्शन खूप आधीपासून मला माहिती आहे, पण ते तितकंसं फॉलो नव्हते करत. अच्छा. आणि मी यावर्षी तर ठरवलेलंच की जेन्युअनली मी लॉ ऑफ अट्रॅक्शन खूप मनापासून फॉलो तुम्हाला काय एक्सपिरियन्स आलाय असा, तुम्ही काहीतरी गोष्ट मॅनिफेस्ट केली आणि ती तुमच्याकडे आता आहे? म्हणजे मी आता आमचाच एक्सपिरियन्स सांगायचं झालं ना तर माझ्या हसबंडनी अगोदर सगळं नोट्स लिहिलेले होते. सांगू का प्रवीण? म्हणजे त्यांना कशी बायको हवी याच्याबद्दल त्यांनी अगोदर लिहिलेलं होतं की ती अशी असावी, तिचे डोळे असे असावे, तिचा स्वभाव असा असावा. आणि मग ते मला बोलले की जेव्हा आम्ही भेटलेलो ना तेव्हा ते मला बोलले मग मी हे सगळं लिहिलेलं आणि तू तशीच आहेस. तर ही एक गोष्ट म्हणजे हा एक चेंजिंग पॉईंट होता की मग माझा जास्त बिलीव्ह झाला की अरे हे असं पण असतं म्हणून. आणि मग मी पण ते फॉलो करायला लागले. तर आता मी म्हणजे माझ्या बिझनेसमध्ये किंवा ह्याच्यामध्ये कसं फॉलो करते ते सांगते. तर मी सिम्पली ना ChatGPT कडून काही अफर्मेशन्स घेतलेली आहेत की मला इंटिरियर डिझायनिंगमध्ये काय काय करायचं त्याच्यासाठीचे 4ही पार्ट्समध्ये बनवून घेतलेले आहेत. म्हणजे हेल्थबद्दल, रिलेशनशिपबद्दल, करिअरबद्दल आणि मनीबद्दल. दुसरं मी होपोनोपोनो करते, म्हणजे ही एक प्रेयर आहे. तर यामध्ये आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू आणि आय लव्ह यू असे 4 सेंटेन्स असतात. तर डेली 108 टाइम्स तरी तुम्ही हे बोलले पाहिजेत. आणि तुम्ही फक्त शांत राहून हे बोलत राहिलं आणि थोडासा बिलीव्ह ठेवून. काही लोकांना वाटतं हे काय आहे, याचा रेफरन्स काय म्हणजे काय बुक मध्ये कुठे? येस, हे ना एक हवाईन प्रेयर आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू आणि आय लव्ह यू. तर याच्यावरती खूप स्टडी पण झालेलं आहे. तुम्ही युट्यूबला किंवा काही क्रोमवरती जरी सर्च केलं तरी मिळेल तुम्हाला. एक हॉस्पिटल होतं, मेंटल हॉस्पिटल, आणि ज्याच्यामध्ये सगळे खूप व्हायलेंट असे मेंटली डिस्टर्ब असे लोक होते. तर एक जे डॉक्टर आहे ज्यांनी या प्रेयरचा शोध लावला, त्यांनी त्या पेशंटला न भेटता, न त्यांना हात लावता, न कोणता मेडिसिन देता, फक्त ही प्रेयर बोलून 1 वर्षाच्या आत सगळे पेशंट्स बरे केले. ते हॉस्पिटल पूर्ण बंद झालं. एवढं म्हणजे या प्रेयरमध्ये ताकद आहे. आणि मी स्वामींची सुद्धा भक्ती खूप करते. मला स्वामींनी सगळ्यातून तारले. म्हणजे आता हे असं आहे की तुमचा विश्वास असेल नसेल त्या गोष्टीवरती, माझा खूप विश्वास बसला स्वामींवर. कारण आम्ही लिटरली आपण जसं एखाद्यासोबत फ्रेंड सोबत बोलतो ना, मी तसं स्वामींना सगळ्या गोष्टी सांगितल्या. स्वामी हे असं होतंय, स्वामी असं चाललंय, हे करा. आणि स्वामींनी सगळे प्रश्न माझे ना तसे सॉल्व्ह केलेले. तर म्हणजे तुमचं कुठेतरी कर्म पण तसे पाहिजे. म्हणजे भाषा, वाणी, क्रिया आणि म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये तुमचा विचार, ह्या सगळ्यांमध्ये एक लय जेव्हा येते ना तेव्हा तुम्ही कुठल्याही म्हणजे नॉट नेसेसरी की बिझनेसमध्ये पण तुमच्या लाईफमध्ये तुम्ही सक्सेसफुल होता. आणि स्वतःमध्ये ग्रॅटिट्यूड पण हवं असं मला वाटतं या सगळ्या गोष्टी करतात. आणि मी स्वतः पण द सिक्रेट असेल किंवा त्याच्यातल्या गोष्टी, मॅनिफेस्टेशन, या गोष्टी मी 4-1 वर्षांपासून भरपूर चांगल्या प्रमाणात फॉलो करत होतो. आणि मी खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत, माझा काही एक हेल्थ इश्यू होता जो मी जसं सरांनी लिहून ठेवलं होतं तसं मी द सिक्रेटच्याच बुकमध्ये ना ती गोष्ट लिहून ठेवली होती. आणि मी नंतर विसरून पण गेलो. एक ॲटोमिक डिसीज होता जो ठीकच होत नव्हता. आणि तो मी डॉक्टर वगैरे करून मी झालं, ते त्याला असं सोल्युशन नव्हतं. मी कंटाळून गेलो होतो कारण पैसे पण खूप जात होते. एका टाइम नंतर मी विचारच सोडून दिला, मी ट्रीटमेंट पण सोडून दिली. आणि मी त्याच्यामध्ये एक चीट लिहून ठेवली होती की 2024 फेब्रुवारीपर्यंत माझं ते सगळं रिकवर झालेलं असेल. आणि नंतर माझ्याकडे खूप सारे बुक्स आहेत. बुक्स आवडताना माझं ते पुस्तकांना म्हणजे ते बुक पडलं द सिक्रेट, त्यात ती चीट पडली. आणि तेव्हा मला असं छान वाटलं की यार आपण हे लिहून ठेवलेलं आणि ते खरंच झालंय ते. आणि ती डेडलाईन सारखं तेव्हापर्यंत ते सगळं रिकवर झालेलं होतं. तर माझे पण असे बरेच एक्सपिरियन्स आहे. मी खूप गोष्टी मॅनिफेस्ट केल्यात ज्या मिळाल्यात. पण मला पुढचा प्रश्न हा विचारायला आवडेल की तुमचा पहिला प्रोजेक्ट तुम्ही कसा मिळवला आणि त्याचा काय अनुभव होता? ओके, पहिला प्रोजेक्ट मिळवण्याच्या आधी ना मी म्हणजे सतत माझ्या छोट्या छोट्या गोष्टींना ट्रायच असायचं. म्हणजे मी ते छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे जसं की छोटीशी ऑर्डर असेल की एक साधं फक्त एक कोणाचं तरी पेंटिंगचं काम करून द्यायचं आहे किंवा थोडंसं फर्निचरचं काम करून द्यायचं आहे, काहीतरी रिपेअरिंग, तर ती सुद्धा कामं मी आधी केलेली आहेत. आणि त्याच्यानंतर ना मग तशा खूप ओळखी झालेल्या. आणि मग मी माझा एक फर्स्ट प्रोजेक्ट होता आणि तो खूप म्हणजे पहिलाच प्रोजेक्ट मला खूप छान मिळाला. तर ते एक बॉईज हॉस्टेल होतं ज्याला मला हॉटेलमध्ये कन्वर्ट करायचं होतं. तर मी तो प्रोजेक्ट केलेला. 13 रूम्सचा प्रोजेक्ट होता आणि तो माझा फर्स्ट प्रोजेक्ट होता. आणि एक 40 म्हणजे 4-1 महिने जर गेले असतील त्याच्यामध्ये, 40 डेजमध्ये आम्ही फक्त डिझायनिंगवरतीच काम करत होतो. आणि खूप छान तो प्रोजेक्ट मी डिलिव्हर केला. तर हा प्रोजेक्ट मिळवायला पहिल्यांदा मला ना म्हणजे बेसिक कॉस्टिंग वगैरे माहिती नव्हती काहीच, की मार्केटमध्ये सध्या ह्या गोष्टींचे काय रेट आहे. कारण एवढा मोठा प्रोजेक्ट असतो तेव्हा खूप गोष्टी त्यात इन्व्हॉल्व्ह असतात. मग मला आधी मी क्लायंटसोबत मीटिंग केली. मग मी मार्केट सर्च केलं की ह्याचे काय रेट आहेत, काय आहेत. क्लायंटकडून थोडा टाईम मागितला की मला एक 4-5 दिवसांचा टाईम द्या, मी तुम्हाला कोटेशन, बजेट सगळं देते. आणि मग मी सगळं मार्केट फिरलेले, वेंडर्सला कॉल केलेले जे ओळखीचे आहेत किंवा कोणाची ओळख काढून
मग ह्याचा किती कॉस्ट येईल, त्याचा किती कॉस्ट येईल, कारण ते ॲक्च्युली रिनोव्हेशन हो, प्रोजेक्ट हो. होता. तर ती सगळी कॉस्टिंग देऊन मग मी क्लायंटसोबत मीटिंग कशी करणार हे सगळं ठरवलं. पॉइंटर्स काढले की क्लायंटला मला काय काय बोलायचं आहे, काय सांगायचं आहे. मग मी क्लायंटशी 4-5 दिवसांनी मीटिंग केली. त्यावेळी मी फुल कॉन्फिडंट होते की मला माहिती होते रेट्स वगैरे. आणि मग मी त्या क्लायंटला सांगितलं, तर ते क्लायंट एवढे खुश झालेले की एवढीशी छोटी आहे पण तिने इतकी मी डेट्स काढलेले, म्हणजे मी तेव्हा जस्ट 20-21 वर्षाची असेल, की एवढीशे सगळे म्हणजे रेट काढून ठेवलेले की कुठे हे मटेरियल मिळतं, किती रुपयाला मिळतं, कसं मिळतं, ह्याच्यामध्ये क्वालिटीज काय, एवढं मी 4-5 दिवसामध्ये ते मार्केट आणि रेट्स वेंडर सगळ्याची फिरून चर्चा करून सगळी ही लिस्ट काढलेली. तर ते ॲक्च्युली त्यांनी माझ्या प्रयत्नांना खूप व्हॅल्यू केलं. एजपेक्षा म्हणजे एवढा मोठा प्रोजेक्ट एवढ्या छोट्या मुलीकडे द्यायचा की नाही असं विचार करण्यापेक्षा त्यांनी माझी मेहनत बघितली की ही एवढं 4-5 दिवसात हिने इतकं सगळं पळून एवढं शोधून काढलंय, तर हिला प्रोजेक्ट देऊयात, ही चांगलं करेल. आणि मग त्याच्यानंतर 4 महिन्यामध्ये मी तो प्रोजेक्ट दिला. तो त्यांना खूप आवडला. तो प्रोजेक्ट बघूनच शेजारचेच एक होते, म्हणजे त्यांचंही हॉटेलच होतं, तर त्यांनी मला आणखी एक छोटं काम दिलं की हे पण आमचं करून द्या. म्हणजे मला ते खूप भारी वाटलं की मला एक रेफरन्स मिळाला. माझं काम बघून लगेच दुसऱ्याने मला त्यांचंच काम दिलं हॉटेलचं असं. तर अशी माझी स्टार्ट झाली. आणि तुमच्या बिझनेसमध्ये ना हे रेफरन्स खूप जास्त मॅटर करतात. हो. त्यात ते पॉझिटिव्ह जेवढं राहू शकतं तेवढं निगेटिव्ह पण राहू शकतं. हो. म्हणजे तुम्ही एखादं काम जर खूप लेट देताय किंवा कामाची क्वालिटी खूप म्हणजे व्यवस्थित नाही जाते, तर जो व्यक्ती तुम्हाला 10 रेफरन्स देऊ शकतो तो व्यक्ती 10 बरोबर. 20 रेफरन्स म्हणजे टाळू पण शकतो की नका देऊ त्यांना काम असं. हो, तर ते बरोबर. पण तुमच्या बिझनेसमध्ये खूप जास्त मॅटर करतं. आणि मला अजून हे विचारायचं आहे की स्टार्टिंगला तुम्ही जे सांगताय तुम्ही प्राइसिंग वगैरे काढली, तर ते किती डिफिकल्ट होतं? कारण तुमचं असं त्याच्यामध्ये खूप असं बॅकग्राऊंड नाहीये किंवा असं नाहीये, तर त्या प्राइसिंग काढणं किंवा ते ॲक्युरेट तुमचं जे काही मार्जिन आहे ते ठेवणं, ते प्राइसिंग पण तुम्हाला मार्केटमध्ये जसा जे मोठे मोठे आहेत इंटेरियर डिझायनर त्यासारख्याच मिळणं, ते किती डिफिकल्ट होतं? पहिल्या प्रोजेक्ट करताना तर अशी माझी काही हेच नव्हती, अपेक्षाच नव्हती की मला जे मार्जिन मिळते ते बाहेरच्या डिझायनर प्रमाणे मिळावं किंवा जे मोठे डिझायनर्स त्याच्याप्रमाणे मिळावं. आणि ते नसावीच, म्हणजे हे चुकीचंच आहे की पहिला प्रोजेक्ट करतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक्सपेक्टेशन्स ठेवणं की एखाद्या मोठ्या एक्सपिरियन्स डिझायनर एवढंच तुम्हाला मार्जिन मिळणार. तर मी फक्त एक्सपिरियन्ससाठी ते काम करत होते. आणि दुसरी गोष्ट, मी मार्जिन पण त्यामध्ये ह्यासाठी ठेवलेलं की सपोज इन केस मला जर काही वर खाली झालं तर मला माझ्या खिशातले पैसे नको टाकायला, हे मार्जिनचेच मी यूज करू शकते. पण नाही झालं तसं, मला माझं मार्जिन मिळालं आणि मी खूप खुश होते, कारण मला एक जो एक्सपिरियन्स हवा होता तो त्यातून मिळालेला. आणि खूप छान मला त्यातनं शिकायला मिळालं की हे जेवढे काही आता मी नवीन प्रोजेक्ट्स करते ते त्याच बेसवरती करते. आणि मी खूप ग्रेटफुल आहे माझ्या पहिल्या क्लायंटसाठी की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, माझ्या कामावर विश्वास ठेवला आणि मला ते काम दिलेलं. आणि त्यानंतर साधारण आतापर्यंत तुमचे असे कम्प्लीट झालेले प्रोजेक्ट किती असतील? माझे त्यानंतर म्हणजे 2019 पासून पकडत किंवा 18 पासून माझे जवळजवळ 70-80 प्रोजेक्ट झाले असतील रेसिडेन्शियलचे. कमर्शियलचे पण माझे प्रोजेक्ट झालेले आहेत, पण रेसिडेन्शियल मी जास्त करते सध्या, कमर्शियल थोडे कमी आहे. अशा काय चुका असतात जे लोकांना बरोबर वाटत असेल पण मे बी त्यांच्या चुका असतील, मग ते वास्तू रिलेटेड असेल किंवा इंटेरियर डिझाईन करताना त्यांच्या घरामध्ये त्यांच्याकडनं काय चुका जास्त करून होऊ शकतात किंवा होतात? आता आमच्या ह्याच्यामध्येच सांगते की आधी आम्ही काय करतो, क्लायंटला जेव्हा पण त्यांची आमच्याकडे इन्क्वायरी येते, आम्ही पहिल्यांदा त्यांना साईट व्हिजिटसाठी सांगतो की आपण साईट व्हिजिट करूया. तर त्यावेळी क्लायंटचं काय म्हणणं असतं, कारण त्यांना असं वाटतं मे बी डिझायनर आपल्याला साईट व्हिजिटचे चार्ज करतात, म्हणून ते म्हणतात ते साईट व्हिजिट करूया. तर साईट व्हिजिट का पहिली इम्पॉर्टंट असते की तुमचे इलेक्ट्रिकल कनेक्शन्स कुठे आहेत, हे काही फ्लोर प्लॅनवर दिसत नाही. तुमचे ऑफसेट्स कुठे आलेले आहेत ते काही दिसत नाही. आणि क्लायंटला वाटतं की आमच्याकडे फ्लोर प्लॅन आहे, आमच्याकडे तर व्हिडिओ आहे, तुम्ही तो बघून सांगू शकता. पण ॲक्च्युअली जेव्हा साईट व्हिजिट करतो त्यावेळी लाईट सोर्स कळतो, तुमची सनलाईट, नॅचरल सनलाईट कशी आहे. त्यानंतर ना तुम्ही घरात आता एंटर केल्यावरती तुम्हाला तिथे ऑफसेट, इलेक्ट्रिकल वायरिंग किंवा जर तुमचे काही फायरचे पाईप्स वगैरे असतील तर त्या सगळ्या गोष्टी आम्हाला डोळ्यांनी पाहता येतात. आणि मग आम्ही आमच्या एक्सपिरियन्सनी तिथं तुम्हाला सांगू शकतो की इथे आपण हे करूया, तिथे आपण असं करू शकतो, किंवा प्लॅनिंग कसं करायचं, झोनिंग कसं करायचं. तर पहिल्यांदा सगळ्यात आधी साईट व्हिजिटचा एक क्लायंटला असतं की करायची गरज नाही आहे, पण ॲक्च्युअली साईट व्हिजिट होणं खूप इम्पॉर्टंट असतं. दुसरी गोष्ट असते की जेव्हा 3D डिझायनिंग किंवा झोनिंग प्लॅनिंग चालू असतं, तर इन दॅट बिटवीन ना तर क्लायंटला काय वाटतं की आता एक लिव्हिंग रूमचं झालंय डिझाईन, मग आपण ते चालू करूयात मॅडम, बाकीचं नंतर होऊ दे. म्हणजे फास्ट काम करून घेण्यासाठी ते काय करतात, पूर्ण ओव्हरऑल घराचं डिझायनिंग करायच्या अगोदर जेवढं झालंय त्याचं चालू करा, हे फॉल सिलिंग आपलं फायनल आहे तर ह्याचं डिझायनिंग चालू करा किंवा ह्याचं काम चालू करा.
इलेक्ट्रिकलचं काम चालू करा, असं त्यांचं असतं की पूर्ण डिझाईनची प्रोसेस संपण्या अगोदरच क्लायंटची इच्छा असते की काम चालू झालं पाहिजे. तर ही एक सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. कारण काय होतं ना, मग ह्याच्यामध्ये रिवर्क खूप ऍड होतं आणि रिवर्क झालं की क्लायंटचेच पैसे जातात. तर ते चुकीचं आहे आणि खूप वरखाली मग कामाचा फ्लो होतो. तर त्यामुळे कधी पण मी सजेस्ट करते की आधी तुमचं झोनिंग, प्लॅनिंग, डिझायनिंग पूर्ण प्रॉपरली होऊ द्या. हे झाल्यानंतरच आपण एक्झिक्युशनकडे जाऊया. जेव्हा असं होतं ना, ठीक आहे डिझायनिंगसाठी तुमचा थोडा टाइम जास्त जाईल कदाचित, पण तुमचं एक्झिक्युशन खूप स्मूथ होतं, तुमचं टाईमलाईनमध्ये काम होतं आणि तुम्हाला म्हणजे सगळ्या गोष्टी फायनलाइज झालेल्या असतात. त्यामुळे तुम्हाला एंड रिझल्ट काय हे माहिती असतं. तर हे असं झालं की इन बिटवीन प्रत्येक गोष्ट डिझायनिंगच्या मध्ये जेव्हा आपण एक्झिक्युशनला घेतो ना, तर मग खूप क्लमझी वर्क होऊन जातं. माझा एक प्रश्न राहून गेलाय, आधी विचारायला हवा होता की तुम्हाला एक बेबी आहे, ठीक आहे, तुम्ही मॅरिड आहात, तुम्हाला एक बेबी आहे, बाकी फॅमिली आहे, तर जेव्हा आपण आता एक्सपांड करण्याची तुमची हे स्टेज आहे, आता तुम्ही एक्सपांड करताय बिझनेस, तर हे पर्सनल लाईफ आणि बिझनेस लाईफ कसे मॅनेज करता? याचं ऍक्च्युली क्रेडिट मी माझ्या हस्बंडला, माझ्या मम्मीला, माझ्या फॅमिलीला देईल. कारण त्यांच्या सपोर्टमुळे मी करू शकते. की म्हणजे आजही आता हस्बंड माझे बोलत होते की एक काम करतो की मी घरी थांबतो, तिला सांभाळतो, तू जाऊन तुझं काम करून घे. तर असा माइंडसेट असलेली माणसं असणं घरात आपल्याला, म्हणजे हे खूप ग्रेटफुल आहे मी की माझी मम्मी सुद्धा वर्किंग आहे, ती टीचर आहे. पण मी जर माझं काम असेल तर मी मम्मीकडे कधी जाते, माझ्या मुलीला मम्मीला सांभाळायला देते, मम्मी तिला स्कूलमध्ये घेऊन जाते किंवा घरी राहते तिच्यासाठी आणि तिला सांभाळते आणि मग मी कामाला जाते. किंवा मग माझे हस्बंड आहेत की त्यांना मला सांगावं लागतं की तुम्ही आज तुमचं शेड्यूल थोडं चेंज करा, आज तुम्ही तिला सांभाळा, मला बाहेरचं काम आहे. आणि मग अशा पद्धतीने म्हणजे घरचे मला सपोर्ट करतात, म्हणून मी हे करू शकते. आणि माझी ही मेंटॅलिटी नाही आहे की कुठेतरी पाळणाघरमध्ये, डेकरमध्ये बेबीला सोडायचं आणि काम करायचं. त्यामुळे मी त्या भरोश्यावरती कधी राहिले नसते आणि मी एवढं पुढेच नसते आले जर ह्या लोकांनी मला ह्या स्टेजला सपोर्ट नसता केला की तू कर काम, बाहेरचं कर आणि आम्ही घरी आहोत. कामाच्या व्यतिरिक्त तुम्ही काय म्हणजे कोणत्या हॉबी असतील किंवा काय गोष्टी करतात स्वतःला खुश ठेवण्यासाठी? ओके, आम्ही म्हणजे मी नॅशनल चेस प्लेअर आहे. अच्छा. येस, माझं स्पोर्ट चेसमध्ये म्हणजे मी नॅशनल लेवलपर्यंत खेळलेले आहे स्कूल कॉलेज टाईममध्ये. तर मी आणि माझे हस्बंडसुद्धा चेस प्लेअर आहेत नॅशनल. तर मी म्हणजे आमचं अकॅडमी आहे चेसची. तर मी चेस अकॅडमीमध्ये जाते, मुलांना चेस शिकवते, मी स्वतः चेस खेळते. तर ही एक सेकंड ॲक्टिव्हिटी आहे माझी की जी मला थोडं रिलॅक्स करते आणि थोडंसं मला रिफ्रेश करते. दुसरी गोष्ट माझ्या बेबीसोबत की तिच्यासोबत टाईम स्पेंड करते. एकतर कामामुळे काय होतं की थोडा टाईम कमी दिला जातो तिच्याकडे, तर त्यामुळे जेव्हा पण टाईम मिळेल, जेव्हा पण वेळ असेल तेव्हा मी तिच्यासोबत टाईम स्पेंड करते. मग ते घरातलं खेळणं असेल, कुठं थोडंफार जवळ घराच्या बाहेर जाणं येणं असेल तर त्या गोष्टी करते. दुसरं मी थोडंसं प्रायोरिटी करते की मी ज्यावेळी मला घरात वेळ आहे, घरातल्या म्हणजे देवपूजा असेल किंवा थोडंसं नामस्मरण असेल, देवाचं काही वाचन असेल, तर ते मी करून त्या स्टॅबिलिटीकडे जायला बघते की थोडं न्यूट्रल फेजमध्ये यायला बघते की बिझनेस शिवाय किंवा बाहेरच्या कामाशिवाय पण माझं हे लाईफ आहे जे मी एन्जॉय करायला बघते किंवा थोडंसं मी माझ्या ज्या गोष्टी मला आवडतात त्या करायला बघते. आता सध्या आपली तुमची जी टीम आहे ती किती लोकांची टीम आहे किंवा तुमच्यासोबत सध्या किती लोक काम करतात? माझी आता टीममध्ये कार्पेंटर आहे, इलेक्ट्रिशियन्स आहे, पेंटर आहे, प्लंबर आहे, परत बाकीचे जसे सिव्हिलच्या कामाचे काही लोक आहेत. तर अशी ही टीम आहे. याच्या व्यतिरिक्त डिझायनर्स आहेत. त्यानंतर माझी म्हणजे मी आता पार्टनरशिपमध्ये हे काम करते, इंटिरियर्सचं आहे ते. तर माझी पार्टनर आहे श्रुतिका भोंडवे, तिच्यासोबत पण म्हणजे मी काम करते. तर अशी एक चांगली व्यवस्थित टीम आहे की जे आम्ही हँडल करतो. आता जे काही प्रोजेक्ट्स असतील तर ते मी ह्या टीम थ्रू हँडल करते. आणि 55 ते 60 लोकांना मॅनेज करणं हे पण एक डिफिकल्ट टास्क असणार, कारण त्यांचे प्रत्येकाचे पर्सनल प्रॉब्लेम्स वेगळे असतील किंवा प्रत्येकाचे काही ना काही त्यांच्या पण फॅमिलीज आहेत. मग त्यांना मध्ये मध्ये काही ना काही बॅरियर्स येत असतील, काही प्रॉब्लेम्स येत असतील, ज्यामुळे त्यांच्या म्हणजे कामाला ते सुट्टी घ्यावं लागणं किंवा त्यांचं पण काहीतरी फायनान्शियल तुमच्याकडनं मध्येच अचानक आज येणं असेल की त्यांना पैशांची गरज आहे. तर हे सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करता तुम्ही? म्हणजे त्यांना पण खुश ठेवावं लागतं जर ते तुमच्यासोबत काम करताय लॉंग टर्म त्यांना ठेवायचं तर. ह्यात मी अशी पर्सनल गोष्ट एक शेअर करते की कसं असतं, एकतर जे काही कामगार आहेत माझ्याकडे किंवा कारागीर आहेत ना, ते सगळे जेंट्स आहेत, माणसं आहेत. त्यात परत फार जास्त उच्च शिक्षित नाही म्हणता येणार किंवा शिक्षित नाही म्हणता येणार त्यांना. सगळे कारागीर आहेत, त्यांचे स्किलफुल लेबर्स आहेत, म्हणजे ते खूप छान काम करतात. फक्त शिक्षण थोडं कमी आहे किंवा उच्च शिक्षित नाही, तर त्याच्यामुळं ना तिथे मेल इगो खूप येतो की जेव्हा
मी त्यांना काही काम ऑर्डर करते तर तेव्हा त्यांचा इगो जागतो की ही मुलगी आणि ही मला काही सांगते. आणि एज गॅप तर असतोच की मी लहान आहे वयाने आणि ते माझ्यापेक्षा मोठे आहेत एक्सपिरियन्सने. तर ते कधी कधी तर असं होतं की आपकी जितनी उमर नाही आहे उतना हमारा एक्सपिरियन्स आहे और आप हमें सिखा रहे हो. असेही मी म्हणजे कामगारांकडनं ऐकलेलं. तर आता बाय द टाइम मला आता हा एक्सपिरियन्स आलाय की त्यांच्याकडनं काम कसं करून घ्यायचं, भैया बोलायचं, काहींना भैया बोलायचं, काहींना अंकल काका असं बोलून कसं काम कम्प्लीट करून घ्यायचं हे स्किल आता माझ्याकडे आलं. जेव्हा मी माझ्या कारागिरांना भैया बोलून काम बोलते ना, भैया ये मुझे ऐसा करके चाहिए, तर ते थोडंसं त्यांना असं रिस्पेक्ट दिल्यासारखं होतं की रिस्पेक्टफुली मॅडम माझ्याशी बोलतात ते भैया करून, मग ते आणखी छान ते काम करतात. तेच जर मी म्हटलं नाही नाही ये काम मुझे ऐसा चाहिए, ऐसा बोला ऐसे करके दो, की तिथे कारागिरांना म्हणजे ते एक इगो येतो बरोबर की हा मला नाही सांगू शकत. आणि हा थोड्याफार प्रमाणात असतो लोकांना, मग ते तसं टॅकल करावं लागतं. कधी कधी कोणाचं घरात लग्न असतं, मॅडम मुझे शादी जाना है मी काम नाही कर सकता, मग त्यावेळी मला त्यांना कन्व्हिन्स करावं लागतं की ठीक आहे तुला लग्न ह्या टायमिंगला जायचं ना, तू आधी मला एवढं काम कम्प्लीट करून दे, आल्यानंतर ना हे पुढचं काम कम्प्लीट करून दे. म्हणजे हे एक शेड्यूल मॅच करावं लागतं. तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये या, मी तुम्हाला ऑफिसमध्ये अजून कसं काम चालतं, कसे आम्ही टीम हँडल करतो त्या पण गोष्टी दाखवते. आणि तुम्हाला मग त्यामुळे माझ्या बिझनेसबद्दल किंवा माझ्या कामाबद्दल अजून क्लॅरिटी येईल. नक्कीच नक्कीच. तर मॅम मला तुम्ही ऑफिस दाखवलं आणि खूप जास्त सुंदर ऑफिस आहे. मला ना ऑफिस असेल किंवा म्हणजे तुमचं एकंदरीत पर्सनॅलिटीवरनं हा क्वेश्चन विचारायचा आहे. मी खूप इंटेरियरचं हे ऑब्झर्व केलंय. स्वतःला पण छान ठेवता, पर्सनॅलिटी मेंटेन करता, तुमचे ऑफिसेस खूप सुंदर असतात. बिझनेसची नीड आहे, क्लायंटला तुम्हाला दाखवायचं आहे की तुम्ही पण छान आहात म्हणून की तुम्हाला स्वतःला पण आवड आहे. ॲक्च्युली मी माझ्याबद्दल सांगितलं तर मला बाकीच्या डिझायनर्सबद्दल नाही सांगता येणार किंवा त्यांचं काय पर्सनल मत वेगळं असू शकतं. मी माझं पर्सनल मत सांगते. मी मराठी मिडल क्लास फॅमिलीमध्ये मोठी झालेली आहे. त्यात माझे आईवडील दोघंही टीचर्स होते. त्यामुळं फॅशनचं आणि माझा लांब लांबपर्यंत काही संबंध नव्हता. त्यात मी स्पोर्ट्समध्ये होते, त्यामुळे अजूनच कमी संबंध होता. माझ्या बिझनेसची मला नीड वाटली की आपण स्वतः जेव्हा प्रेझेंटेबल दिसतो, जरा आपण व्यवस्थित दिसतो, तेव्हा क्लायंट थोडे जास्त कन्वर्ट होतात किंवा ते कन्व्हिन्स होतात किंवा त्यांनाही बोलायला छान वाटतं, आपल्यालाही कॉन्फिडेंट फील होतं. मी तर आधी कॉलेजमध्ये वगैरे जेव्हा शिकत होते तर त्यावेळी मी कधी कधी एक वेणी तेल लावून अशी सुद्धा मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये गेलेली आहे माझ्या कॉलेजमध्ये शिकण्यासाठी. तर माझं असं काही पर्सनली आवडत होतं असं नाही आहे, पण थोड्या दिवसांनी आपल्याला स्वतःला डेव्हलप व्हावं लागतं किंवा अपग्रेड व्हावं लागतं. तसं मी स्वतःला थोडं अपडेट करत चालली आहे. इतकं मला फॅशन सेन्सबद्दल वगैरे नाही सांगता येणार, पण माझ्या बिझनेसची नीड आहे की तुम्ही प्रेझेंटेबल असलं पाहिजे. त्यामुळे मी हे शिकत आहे, अजूनही शिकत आहे. अजूनही मी तेवढी टॉप नॉच नाही झालेले, पण मी शिकत आहे. आणि आता जेव्हा शिकते तेव्हा मला ते आवडते सुद्धा की छान वाटतं जेव्हा आपण स्वतःला कॉन्फिडन्स बिल्ड होतो. थोडं स्वतःला जेव्हा तुम्ही मेंटेन ठेवता. आणि जेव्हा तुम्ही आई होता ना तेव्हा तर ही गोष्ट खूप कामी येते, कारण आई झाल्यावरती स्वतःला थोडा कमी वेळ मिळतो. आणि त्या फेजमध्ये ना तुमची बॉडीचा म्हणजे पूर्ण शेप चेंज झालेला असतो, हेल्थ खराब झालेली असते, केस गळती झालेली असते, स्किन ड्राय झालेली असते. आणि ॲट दॅट टाईम जर तुम्ही स्वतःला मेंटेन नाही ना ठेवलं, तुमचा कॉन्फिडन्स खूप लूज होतो. माझ्या बिझनेसने मला हे एक शिकवलं की जरी मी आई झाले तरी मी स्वतःला मेंटेन करून चांगली जर राहिले तर मी तेवढीच कॉन्फिडेंट वाटते, फीलसुद्धा करते. आणि जेव्हा मी समोरच्याशी बोलते तर त्यांनाही तो कॉन्फिडन्स येतो की ह्याच एवढं चांगल्या व्यवस्थित वेल मेंटेन आहे, तर माझं घरसुद्धा असं चांगलं होईल. आणि त्याचं मी थोडी विस्कटलेली गबाळी अशी जर आले तर समोरच्याचा हा माइंडसेट, आणि हे सायकोलॉजिकल आहे. म्हणजे हे असं नाही आहे की असं काही नसतं, दिसण्यावरनं कोणाची परीक्षा घ्यायची नाही वगैरे, असं नाही बोलते मी. जेवढं मला जमतंय तेवढं मी मेंटेन राहायला बघते किंवा जे मला आवडतंय ते मी त्या पद्धतीने राहायला प्रेझेंटेबल बघते. स्वतःला नीट ठेवणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे असं मला पण वाटतं. जसं मी गावाकडनं आलोय, मला 1-1.5 वर्ष झाले मी नाशिकमध्ये आहे. मी जेव्हा सुरुवातीला आलो होतो तेव्हा म्हणजे गावाकडे, त्यात पण माझं घर अशा ठिकाणी की तिकडे आजूबाजूला सर्व आमची शेती आहे, तिकडे घरं पण नाही आहेत किंवा बाहेर जास्त जाण्याचं हे येत नाही कॉलेज सोडता. तर तिकडे कसं आहे आपल्या घरी असतो. आणि जेव्हा मी नाशिकला आलो तर मी ना हे छोट्या गोष्टींमध्ये हे नोटीस केलं मी स्वतः. पण जेव्हा मी क्लायंट मीटिंगसाठी गेलो स्टार्टिंगला, तेव्हा जर मी चप्पल घातली तर मला अजून पण वाटतं की माझा एक क्लायंट होता जो मी चप्पल घातली म्हणून मे बी माझ्याकडनं ती लीड गेली असं मला नेहमी वाटतं. कारण आम्ही जेव्हा बोलत होतो, मी त्यांच्या छान बंगलो होतं, मी तिकडे गेलेलो, मोठं क्लायंट होतं हायपिंग.
त्यांच्या 3 ते 4 वेळा माझ्या चप्पलकडे लक्ष गेलेलं. आणि त्यानंतर मे बी आता माझं प्रोफेशन किंवा माझं काम हे आहे की मी लोकांच्या बिझनेसला ग्रो करून देणार. तर मी पण तेवढा हवा, म्हणजे माझ्या आतमध्ये पण तेवढ्या समोरच्यांना गोष्टी दिसायला हव्यात. तर मी पण ह्या गोष्टी शिकतोय जसं तुम्ही सांगितलं, आणि मी पण हा ट्राय करतोय. म्हणजे जेव्हा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा विषय येतो किंवा पर्सनॅलिटी बद्दल, तर पहिले इम्प्रेशन मध्ये फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन, तर ते ऍक्च्युअली खरं असतं. मी असा अनुभव म्हणजे मी ऐकलंय पण. बिझनेस मध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही जॉब करत असाल तर तिकडे एवढं मॅटर नाही करणार, पण जर तुम्ही बिझनेस करताय तर तुम्हाला राहावंच लागणार. एक मिथ आहे, किंवा म्हणजे प्रत्येक डिझायनर किंवा प्रत्येक तुमच्या फील्डमध्ये व्यक्ती हे करतोच असं नाही, पण एक मिथ आहे की इंटेरियर डिझायनर या फील्डमध्ये ना फसवणूक केली जाते. अमाप बजेट देऊन किंवा लूटमार केली जाते किंवा एक फसवणूक केली जाते, असं एक मिथ आहे. तर याच्याबद्दल काय सांगाल? मी म्हणेल मिथ नाही, हे खरंच आहे ओके. की इंटिरियर डिझायनिंग मध्ये फसवलं जातं. आणि फसवणूक ही सगळीकडेच होती. नॉट नेसेसरी ना की तुम्हाला इंटिरियर डिझायनरच फसवतोय, कोणीही फसवतात. म्हणजे आजकाल सगळ्याच मार्केटमध्ये फसवणूक होते. मग त्यावेळी मेन कन्सर्न आहे की तुम्ही जो माणूस चॉईस करताय, तुम्ही जो माणूस चूज करताय तुमच्या घराच्या इंटिरियरसाठी, तो जर व्यवस्थित असेल, तो जर तेवढा विश्वासू असेल, तो नाही फसवणार. जर तुम्ही एखाद्या फसव्याच माणसाला चॉईस केले, ठीक आहे, हा कमी बजेट सांगतोय, बाहेरच्या 10 लोकांनी मला सपोज, आता मी एक एक्झाम्पल देऊन सांगते, तुम्हाला तुमच्या घराचं इंटिरियर करायचं आहे, सपोज तुमचा 3 BHK फ्लॅट आहे, तुम्हाला तुम्ही 4 ते 5 इंटिरियर डिझायनरकडे गेला, त्यातल्या प्रत्येकाने तुम्हाला सांगितलं 10 लाख अबाव तुमचं बजेट जाईल. कोणी 10 सांगितलं, कोणी 12 सांगितलं, कोणी 11 सांगितलं, म्हणजे त्याच एक रेंजमध्ये सांगतं ते. आणि कोणतरी एक आला माणूस आणि त्यांनी सांगितलं मी तुझं इंटिरियर 6 लाखात करून देतो, 7 लाखात करून देतो. आणि त्यावेळी ना माणसांना असं मग ते असं वाटतं चॉकलेट दिल्यासारखं, किंवा अरे हा तर कमी मध्ये करून देतो, ह्याच्याकडनं करूया. नंतर तो हिडन चार्जेस ऍड करून 15 लाखावरती तो कोटेशन घेऊन हिडन चार्जेस बद्दल पण मला ऐकायचंय. मी फक्त ऐकलंय, मला तुमच्या फील्ड बद्दल खूप नॉलेज नाहीये. तर हिडन चार्जेस अजून काय काय गोष्टी असतात त्याच्यामध्ये, किंवा ते कसे वाढवले जातात? म्हणजे हिडन चार्जेस हा टर्म मी तुम्हाला समजून सांगते की कसं असतं. इनिशियली आमचं काम स्टार्ट होतं डिझायनिंग पासून. डिझायनिंग झालं की आमचं एक्झिक्युशन स्टार्ट होतं. तर हे हिडन चार्जेस एक्झिक्युशनच्या मध्ये येतात, डिझायनिंगमध्ये नाही आहेत. तर काही असे डिझायनर्स किंवा काही लोक असे आहेत की जे तुम्हाला अगोदर या चार्जेसबद्दल सांगत नाही, आणि जेव्हा एक्झिक्युशन स्टार्ट होतं, म्हणजे जेव्हा क्लायंट अडकलाय आता मध्ये, त्याचं काम घराचं चालू झालंय, त्यावेळी तो हे चार्जेस ऍड करतो. येस, एखादं काम वाढलं आणि पैसे वाढले, ही गोष्ट खूप साहजिक आहे, खूप सिंपल आहे की त्यावेळी तुमचे पैसे वाढणार आहेत. पण काही वेळेस काय होतं की ज्याची तुम्हाला आयडियाच नसती, की जी द्यायला हवी, ऍक्च्युली अगोदर थोडी आयडिया द्यायला हवी, पण मुद्दामून की फक्त त्यांना कोटेशन कमी वाटावं, बजेट कमी वाटावं, बाकीकडे क्लायंट जाण्यापेक्षा मला लगेच कन्वर्ट व्हावं म्हणून काही जण सांगत नाही, आणि ते नंतर नेक्स्ट स्टेप म्हणजे एक्झिक्युशनच्या स्टेपमध्ये सांगतात. आणि मग ते असं क्लायंटवर अचानक बॉम्ब पडल्यासारखं होतं. 1-2 लाख रुपये वाढले, 3 लाख रुपये वाढले, आणि ही अमाऊंट मग त्यांना अरेंज करावी लागते आणि पे करावी लागते. आणि इनडायरेक्टली त्यांचं जे पहिल्यांदा अगोदरच्या डिझायनर्सनी सांगितलेला खर्च असतो, किंवा त्यांना त्या लेवललाच तो खर्च आलेला असतो, किंवा कदाचित त्याच्यापेक्षा जास्त पण गेलेला असतो. मग हे हिडन चार्जेस काय असतात ते मी सांगते. काही वेळेस काय होतं की क्लायंटला सांगितलं जातं आम्ही तुमचं A to Z इंटिरियर्स करून देणार एवढ्या बजेटमध्ये, आणि जेव्हा एक्झिक्युशन स्टार्ट होतं मग तेव्हा पहिलं असतं की तुमच्या लिफ्टमधून सामान वर जात नाही आहे 10व्या मजल्यावरती, तिथं लेबर ॲड करावं लागणार आहे. तर लेबरचे चार्जेस तुम्हाला पे करावे लागतील. आता तुम्ही विचार करा, जो म्हणजे क्लायंट आहे त्याने याचा कधी विचार केला असेल का की माझ्या 10व्या फ्लोअरला मटेरियल चढवताना जर लिफ्टमधनं नाही गेलं तर लेबर चार्ज मला पे करायचं आहे, मग लेबर चार्जचे 10-15 हजार वाढतात. तो झाला की त्याच्यानंतर नेक्स्ट असतो की हे मटेरियल आपण नव्हतं फायनल केलेलं, आपण बेस मटेरियलमध्ये जाणार आहे. जर तुम्ही आता दुसरं ऑल्टरनेटिव्ह मटेरियल चॉईस करताय तर ह्याची कॉस्ट 10%ने वाढेल, याची कॉस्ट 20%ने वाढेल, इथे कॉस्टिंग वाढत जाते. तिसरा मुद्दा आणखी कॉस्टिंगमध्ये वाढण्याचा होतो की क्लायंटला काही गोष्टी स्वतः परचेस करायच्या असतात, किंवा फक्त डिझायनरकडनं सिलेक्शन्स घ्यायचे असतात. म्हणजे त्याच्यामध्ये कर्टन्स असतात, मॅट्रेस असतात, सोफा असतात, डायनिंग्स असतात. तर काही डिझायनर्स हे सांगत नाहीत, ते नंतर सांगा हे तुम्हाला सिलेक्ट करायचं, मी फक्त सिलेक्शन करून द्यायचं, हे तुम्हाला परचेस करायचं आहे, हे माझ्या स्कोप ऑफ वर्कमध्ये येत नाही, असं होतं. मग त्यावेळी क्लायंटला हे पैसे स्वतः द्यावे लागतात, आणि क्लायंटला मग असं कुठंतरी हिडन ॲड होतात चार्जेस. परत त्यानंतर आणखी क्लिनिंगचा चार्ज आहे की तुमचं सगळं घर झालं आहे, आता क्लिनिंगचे म्हणजे डेब्रिज रिमूव्हल, जे काही कचरा असतो तो रिमूव्ह करण्यासाठी एक चार्ज द्यावा लागतो, मग त्या चार्जचे पैसे घेतले जातात.
क्लायंट कडून, आणि ते काय असे कमी नसतात, 1-2 हजारात झालं आणि या तसं. गोष्टी आधी ठरलेल्या नसतात जेव्हा तेव्हा क्लायंट सांगत नाही, ठरलेले असतात. आता Okay. आम्ही हा. आमच्या क्लायंटला प्रत्येक वेळी सांगतो की कुठली गोष्ट आमच्या स्कोप ऑफ वर्क मध्ये आहे, कुठली गोष्ट तुमच्या स्कोप ऑफ ज्यांना वर्क हिडन मध्ये आहे. चार्जेस घ्यायचे थोडक्यात ते पूर्ण क्लॅरिटी देत नाही आधी, की नंतर आपल्याला गोष्टी सांगता म्हणजे यायला खूप सिम्पल गोष्ट आहे. आता हिडन चार्जेस सांगायचंच झालं ना, तर कसं आहे, डिझायनिंग झालं, एक्झिक्युशन झालं. आता सपोज की माझ्या क्लायंटला मी कोणी सांगितलंय की लेबरनीच वरती माल वर चढवावा लागेल, कारण लिफ्टमध्ये तुमचं सामान प्लायवूड बसत नाहीये, तर त्यावेळी तो एक एक्स्ट्रा चार्ज होतो. आत आल्यावरती तुमचं फ्लोअर असतो, फ्लोअरवरती फ्लोअर गार्ड लावावं लागतो, म्हणजे शीट असतं ते लावतात, कारण खालचा फ्लोअर खराब होऊ नये. तर ते लावायचं असेल तर त्याचा एक एक्स्ट्रा चार्ज मागतात की पर स्क्वेअर फीट 10 रुपीजनी. मग 1000 स्क्वेअर फीट असेल तर त्याचे तुमचे वाढले पैसे, 10,000 रुपये वाढले. तर अशा पद्धतीने वाढवले जातात पैसे. म्हणजे हा फ्लोअर गार्ड लावायचा तुम्हाला तर 10,000 रुपये एक्स्ट्रा द्या. क्लिनिंगचे पैसे असतात की 10-15 हजार रुपये क्लिनिंगला जातात, ते पैसे आता या व्यतिरिक्त ना मी अजून एक गोष्ट नोटीस केली आहे, मार्केटमध्ये इंटेरियर रिलेटेड काही ब्रँड्स आहेत, मोठे मोठे ब्रँड्स आहेत. जेव्हा आपण त्या कडनं कोटेशन घेतो, ते कोटेशन आणि कम्पेअर टू तुमच्यासारखे इंटेरियर डिझायनर जो काम पण चांगल्या क्वालिटीचा करणार आहे आणि सगळं व्यवस्थित करणार आहे, हवं तर आपण असं म्हणू की तो ज्या गोष्टी तो ब्रँड वापरणार त्याच गोष्टी तुम्ही पण वापरणार, तरी पण प्राइसिंगमध्ये खूप जास्त तफावत असतो. मग हे का होतं? म्हणजे याचं रिझन काय की फक्त ब्रँड व्हॅल्यू आहे किंवा त्याचं मार्केटमध्ये नाव आहे म्हणून त्यांचे मार्जिनसाठी म्हणा किंवा त्यांचा प्रॉफिट तेवढा असतो म्हणून ते एवढी जास्त कोटेशन देतात, की काय रिझन याच्या मागे? मी स्वतः अशा एका ब्रँडेड कंपनीमध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे मी माझा एक्सपिरियन्स शेअर करते. तर तफावत म्हणजे काय असतं, ॲक्च्युली तुम्ही जो डिझायनरकडनं काम करून घेताय किंवा एखाद्या कंपनीकडनं करून घेताय, कंपनी पूर्णपणे मॉड्युलर सोल्युशन्स तुम्हाला प्रोव्हाइड करते. मॉड्युलर सोल्युशन्स म्हणजे काय, फॅक्टरीमध्ये बनतं आणि तुमच्या घरी येऊन इन्स्टॉल केलं जातं. कुठलंच काम, कोणतंच काम तुमच्या साईटवरती नाही बनत, ऑन साईट लेबरकडून नाही बनत, ते सगळं बनवून येतं आणि लावलं जातं तुमच्या ह्याच्यामध्ये. याच्यामध्ये खूप एरर्स येतात, पण ते कंपनी खूप चांगल्या प्रकारे हाईड करते आणि त्याच्यामध्ये तुमची जागा खूप जाते. जसं आता मी किचनचं एक्झाम्पल देते. किचनमध्ये जर तुम्ही कंपनीकडनं एखादं काम करून घेत असाल तर 10-10 सेंटीमीटरचा बफर ठेवायला लावतात. बफर म्हणजे काय की जिथं फक्त पॅनल लावणार आहे, ज्याचं स्टोरेज नसणार आहे, काही नाही. तो बफर याच्यासाठीच असतो की गॅप फिल आउट करायला. आणि कन्स्ट्रक्शन कितीही चांगलं केलं ना तर कधीच कोणती वॉल एकदम 90 डिग्री सरळ स्ट्रेट आणि गुळगुळीत नसते. त्याला थोडासा तरी वॉल तिरकी झालेली असते म्हणा, की 1-अर्धा डिग्रीमध्ये थोडी एकदम मायन्यूट अशी असते, पण त्याच्याने गॅप क्रिएट होतं, मध्ये गॅप क्रिएट होतात. हे जेव्हा तुम्ही ऑन साईड काम करताना तर हे मायनर एरर येत राहणारच नाहीत तुमचे. हा एक पहिला फायदा असतो जेव्हा तुम्ही डिझायनरकडनं काम करून घेता आणि कंपनीकडनं नाही करत. मी कॉस्टिंग वाईजच सांगते आता परत. दुसरी गोष्ट असते, आधी बेनिफिट सांगते मग कॉस्टिंग सांगते. तर दुसरी गोष्ट असते की पर्सनल टच. तुम्ही तुमचं घर इंटिरियर करताय, तुम्ही तुमचं ऑफिस, रेस्टॉरंट काही इंटिरियर करताय, त्यात तुमचा पर्सनल टच पाहिजे ना, कारण तुमचे पैसे चालले, तुम्ही तिथे राहणार आहे. तिथे सपोज एखाद्या कंपनीने त्यांच्या फॅक्टरीमधलं सामान आणले, बनवले, व्हाईट कलरचे वॉर्डरोब्स बनवले, ब्लू कलरचे किचन बनवले किंवा बेज कलरचं बनवलंय आणि लावलंय, तिथं तुमचा पर्सनल टच काय दिसणार आहे मला सांगा? फक्त लॅमिनेटेड डोअर्स किंवा ॲक्रेलिक डोअर्स दिसणार आहेत कुठल्या तरी एका शेडमध्ये. तिथं असं दिसणारच नाही की हे घर ह्या माणसाचं आहे असं. जर तेच तुम्ही एखाद्या डिझायनरकडे दिलं ना तर त्याच्यामध्ये पर्सनल टच ॲड करायला बघतो. जी क्लायंटची पर्सनॅलिटी आहे त्याचा थोडासा टच ॲड करायला बघतो. आता तुम्ही माझ्या घरात आला, तुम्हाला विजन बोर्ड दिसला की मी बनवलेला, ती मी एक स्पेस बनवली आहे माझ्या घरामध्ये, मला पाहिजे म्हणून. ती कुठली कंपनी तुम्हाला सजेस्टच करू शकणार नाही, सर तुम्ही इथं विजन बोर्ड बनवा. तुम्ही जर लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्ही बिलिव्हर आहात, तुम्ही फॉलो करताय, तर तुम्ही इथं विजन बोर्ड बनवा. का सांगेल? त्यांचं काही ह्याच्यामध्ये बेनिफिटच नाही. त्यांना काय विचारायचं, तुम्हाला किती वॉर्डरोब्स पाहिजे, तुम्हाला किती बेड हवेत, तुम्हाला किती किचनमध्ये स्टोरेज पाहिजे, बस त्यांचं काम संपलंय. आणि इंटेरियर पण आपण यासाठी करतो की ते आपलं पण यावं घराला, किंवा आपल्याला एक काम करून आल्यावरती जेव्हा आपण घरी येतो तेव्हा एक पीस मिळावा, छान वाटावं म्हणून आपण इंटेरियर करतोय. मग ते प्रत्येकाच्या पर्सनॅलिटीनुसार पण ते चेंज होत असणार. त्याला काय गोष्टी आवडतात, त्याच्या हॉबीज काय आहेत, किंवा जसं तुमचं आम्ही विजन बोर्ड बघितलं, या सर्व गोष्टी पण त्याच्यामध्ये यायला हव्यात, जसं तुम्ही सांगताय. बरोबर आहे. आता माझेच एक क्लायंट आहेत, ते छत्रपती शिवाजी महाराजांचे म्हणजे त्यांना खूप फॉलो करतात. ते ट्रेकिंगला जातात दर आठवड्याला. म्हणजे मी त्या क्लायंटला बघून असं म्हटलं की IT मधला माणूस जॉब करून सॅटर्डे संडे ट्रेकिंगला जातो, काहीतरी शिकलं पाहिजे यांच्याकडनं, असं मला म्हणजे असं वाटलेलं. तर त्यांचं घर आम्ही डिझाईन करताना ना ते एवढंच म्हटले की मी ट्रेक करतो, मला शिवाजी महाराज फार आवडतात, मी शिवाजी महाराजांना फॉलो करतो, तर तुम्ही माझ्या घरामध्ये मला म्हणजे आल्या समजलं पाहिजे की हा महाराजांचा मावळा आहे.
असं समजलं हो. पाहिजे, असं तुम्ही माझ्या घराचं इंटिरियर करून द्या. त्यांच्या वाईफचं म्हणणं होतं की मला साफ करता आलं पाहिजे, क्लीन राहिलं पाहिजे, मेंटेन राहिलं पाहिजे, असं घर करा. मग तिथं आम्ही ट्रेडिशनल आणि मॉडर्न असं दोन्हीचं मिळून फ्युजन बनवलं आणि त्या घराचं. तर आता त्यांच्या घराचा आम्ही एंट्रन्सच असा केलाय की डबल डोअर, जसं वाड्याला किंवा महाराजांच्या दरवाजा म्हणजे किल्ल्यांना असतो हो. तसा डबल डोअर केलाय, पितळाच्या कडी लावलेत. आता आलं की महाराजांच्या मूर्तीसाठी स्पेशल एक स्थान बनवलंय. महाराजांची म्हणजे अशी एक तलवार हो. ठेवण्यासाठी एक स्थान बनवलेलं आहे. ते ह्या छोट्या छोट्या गोष्टी. आता ते ट्रेक करतात, तर प्रत्येक ट्रेकला गेले की एक घडाभरून माती आणतात. तर ती माती ठेवण्यासाठी आम्ही एक असं छान शोकेस केलं की ते प्रत्येक रायगड असेल, इकडचा गड असेल, ते प्रत्येक गडावरची माती ते तिथे त्या शोकेसमध्ये ठेवतील की ह्या गडाचा ट्रेक केलाय, तिथली ही माती आहे असं. तर हे या सर्व गोष्टी ब्रँड ही कुठली कंपनी तुम्हाला नाही देऊ शकत. आणि आता ब्रँडचं काय असतं, ब्रँड इनसाइड कोअर मटेरियल कोणतं वापरत आहे हे तुम्हाला फॅक्टरीमध्ये जाऊन नाही बघता येत. ठीक आहे, ते सांगतात तेच मटेरियल आहे किंवा त्याच क्वालिटीचं मटेरियल आहे हे तुम्ही कन्फर्म नाही करू शकत. दुसरी गोष्ट असती की वरून इतकं कोटिंग आणि सगळं केलेलं असतं, म्हणजे आतमध्ये MDF वापरतात, वरून डिको पेंट करतात. तर तुम्हाला वाटताना खूप छान वाटतं ते. मग आफ्टर सम टाईम तुम्हाला खूप प्रॉब्लेम्स येतात त्या गोष्टींमध्ये. जर तुम्ही चांगला डिझायनर, चांगला कॉन्ट्रॅक्टर बघून जर काम करून घेतलं ना, तर तुम्ही सगळ्या गोष्टी स्वतः चेक करू शकतात. नो डाऊट डिझायनर पण वापरू शकतात MDF किंवा कॉन्ट्रॅक्टरसुद्धा. पण हे तुम्हाला माहिती असेल की हेच मटेरियल वापरतात ते आणि मला हेच करून मिळतं आहे. दुसरी आणखी एक म्हणजे प्रॉब्लेम कुठे कुठे तरी सांगते. तुम्ही एखाद्या कंपनीकडनं काम करून घेतलं, तुम्हाला कमी दिवसात पाहिजे, कमी बजेटमध्ये पाहिजे, मिळतंय तुम्हाला, करून घेतलं. तुम्हाला जेव्हा प्रॉब्लेम्स येतात, म्हणजे सपोज तुमचे हिंजेस खराब झाले, काय झाले, तुम्ही जेव्हा मेंटेनन्ससाठी क्वेश्चन रेज करता ना, ह्या कंपन्यांकडनं सर्व्हिस अजिबात चांगली मिळत नाही. कारण की म्हणजे त्यांचा असं कोण एक माणूस लायबल नाहीये की तुम्ही त्याच्याकडे गेला, तू माझं काम करून दिलंस, आता मला मेंटेनन्स पण तूच करून दे, नाही म्हणू शकत. तुम्ही जर काम केलं, 2 महिन्यांनी केलं, सगळा स्टाफ पण बदललेला असू शकतो. ज्याने तुम्हाला हँडल केलं तो माणूस पण चेंज झालेला असू शकतो. किंवा असेल जरी तर तो म्हणणार आता हे माझ्या अंडर नाही, या दुसऱ्या मॅडमच्या अंडर आहे किंवा या दुसऱ्या सरांच्या अंडर आहे, तुम्ही यांच्याशी जावा, मेल करा, तुमची कंप्लेंट रेज करा. मग ते इन्स्पेक्शनला येणार, आधी बघणार की हे कंपनीच्या डिफॉल्ट म्हणजे प्रॉब्लेममुळे झालंय का क्लायंटकडून झालंय. मग त्यांचे टर्म्स, नॉर्म्स, कंडिशन्स खूप असतात, त्याच्यामध्ये ते वाचून दाखवणार, सर ह्याच्यामध्ये 80% चार्ज तुम्ही बेअर करायचा आहे, 20% कंपनी बेअर करणार आहे. तर आता 80%च्या हिशोबाने तुम्ही 800 रुपये द्यायचे, आम्ही 200 रुपये देणार आहे आणि हे काम तुमचं कम्प्लीट होणार आहे. आणि ॲक्च्युली काम असतं 500 रुपयाचं. ओके. तर मग आणि आता हे तर झाले तोटे, पण अशी एखादी गोष्ट आहे की जिथे पर्सनल इंटेरियर डिझायनरपेक्षा ब्रँड किंवा ती कंपनी निवडलेल्या लोकांना जास्त फायद्याचं असू शकतं किंवा दिसतं म्हणून लोक तिकडे जातात, असं काही गोष्ट आहे? एक तर आहे त्यांची खूप अशी मास ब्रँडिंग. ब्रँड पहिली गोष्ट काय होती, तुम्ही इंटरनेटला आता सर्च केलं ना, इंटिरियर्स, फक्त इंटिरियर्स, तर तुम्हाला मोठ्या मोठ्या ब्रँडेड ज्या कंपनीज आहेत ना, त्यांच्या ॲड दिसायला आपोआप सुरू होईल तुमच्या इंस्टाग्रामवर, फेसबुकवर. ते काय करतात, ते खूप मास ब्रँडिंग करतात. दुसऱ्या गोष्ट ते काय करतात, डेटा गोळा करतात. जे कोणी नवीन घर परचेस ओनर वगैरे आहेत त्यांना प्रत्येकाला मेल, मेसेजेस, व्हॉट्सअप मेसेजेस, पोस्टिंग, सगळं त्यांचं बंबार्डिंग अक्षरशः केलं जातं. त्यामुळे ना कुठेतरी सायकोलॉजिकल ते क्लायंटच्या डोक्यामध्ये येतात. दुसरी गोष्ट असते ऑफर्स. त्या एवढ्या ऑफर्स दाखवतात, 30% ऑफ, दिस इज ऑफ, म्हणजे हे याच्यावरती हे फ्री, त्याच्यावरती ते फ्री, अशा ऑफर्स लावतात. तिसरी गोष्ट असती त्यांची ना एकदम फॉल्स हेडलाईन टाकलेली असती, 3 BHK इंटिरियर्स विदिन 4 lakhs रुपीज. क्लायंट त्याला खूप अट्रॅक्ट होतात, मग जातात, इन्क्वायरी करतात. मग तिथं प्रॉपर अशी मार्केटिंगची टीम बसलेली असते जी त्यांना मस्त गुंडाळते आणि इव्हेंच्युअली त्यांचं बजेट परत 10च्या अबोवच जाणार असतं. पण ते फक्त एक हेडलाईन वाचून तिकडे जातात आणि मग त्याच्यामध्ये ते गुंडाळले जातात. पण जे म्हणजे आता मी असं नाही म्हणणार की जे हुशार क्लायंट आहे वगैरे, पण ज्यांना माहिती आहे ते दोन्हीकडचे कंपॅरिझन करतात. त्यात त्यांना कोण परवडतंय, इंटिरियर डिझायनर का कंपनी, हे चॉईस करून मग ते डिसाईड करतात. आता असं नाही आहे की कंपनीचे सगळेच तोटे. जर सपोज आता तुम्ही पुण्यात राहायला आलाय, शिक्षणासाठी आलाय, नोकरीसाठी आलाय, तुमचा जास्त दिवस इथं राहण्याचा प्लॅन नाहीये, पण तुम्ही एक इन्व्हेस्टमेंट म्हणून घर घेतलंय आणि तिथे 4-5 वर्ष राहणार आहे, अशा केसमध्ये तुम्ही काय असं लॉंग टर्मसाठी फर्निचर, इंटिरियर बघणार नाहीये. मग तिथे तुम्ही अशा कंपनीकडनं बेसिक तुम्हाला जेवढं लागतं तेवढं इंटिरियर्स करून घेतलं, 4-5 वर्षांनी ते न यूज करता किंवा तो तुम्ही फ्लॅट रिसेल करताय किंवा रेंटने देताय, वापरून दिलं, तर तुमचे पैसे तिथे वसूल. मग मी त्या ठिकाणी तर बोलणारच नाही की तुम्ही इंटिरियर डिझायनरकडनं काम करून घ्यायला पाहिजे होतं. कारण ते प्रॅक्टिकली हे बरोबर आहे की जेवढी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार तुम्ही केलंय आणि आता तुमचं काम झालंय, तर तुम्ही म्हणजे तिथे रेंट आउट केलाय तो फ्लॅट किंवा सेल करताय, त्यावेळी तुमचे तेवढे पैसे वसूल झाले त्या कंपनीकडून. पण जेव्हा एक तुम्ही प्रॉपर्टी अशी घेताय जिथं तुम्ही लॉंग टर्मसाठी राहण्याचा विचार करताय,
विथ फॅमिली, तर त्यावेळी तुम्ही म्हणजे मी तर सजेस्ट करेल की मलाच असं नाही पण कुठला तरी एक चांगला डिझायनर गाठा हो. आणि त्याच्याकडनं काम नक्की करून घेतलं पाहिजे. ते तुम्हाला वर्थ आहे लॉंग लाईफसाठी. कारण प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे, इच्छेप्रमाणे डिझाईन झालेली असती. खूप विचार करून डिझायनर तिथे डिझाईन केलेलं असतं. असंच कंपनीचा रँडम एखादा प्रोजेक्ट नसतो, तो डिझायनरचा प्रोजेक्ट असतो. बरोबर. त्याला त्याने खूप मेहनत घेतलेली असते आणि ती मेहनत तुम्हाला ॲट द टाईमच थोड्या दिवसांनी, वर्षांनी समजून येते की अरे बरं झालं मी इथे हे वॉर्डरोब करून घेतलेलं किंवा बरं झालं मी इथं हा स्टोरेज करून ठेवलेला. तर हे नंतर कळत राहतं किंवा क्वालिटीवर न कळता. जेव्हा हळूहळू आपले जास्त दिवस कोणत्या पण बिझनेस असले जाता तेव्हा एक अनुभव पण येतो, जसं तुम्ही सांगताय त्यासोबतच एक अंदाज पण येतो लोकांच्या वागण्यावरनं, बोलण्यावरनं किंवा प्राइसिंगवरनं किंवा मार्केटमध्ये एक ऍक्च्युअल काय कंडिशन आहे त्या सगळ्या गोष्टी. आपण कारमध्ये याच्याबद्दल बोललो होतो, मी तुम्हाला विचारलेलं की अशी एखादी साईट जी घेऊन तुम्हाला पश्चाताप झाला असेल की हे का घेतलं किंवा त्या क्लायंटचं वागणं असेल त्या गोष्टी, तर असा अनुभव मला ऐकायचा आहे की तुमची सगळ्यात छान काम तुम्हाला तिथे करताना तुम्हाला मजा आली किंवा तुम्हाला फ्री हँड दिला आणि तुम्हाला मनासारखं काम करून देता आलं. तुम्ही पण म्हणजे तुम्हाला पण छान वाटलं आणि समोरचे जे क्लायंट आहेत ते पण तुमच्या कामावरती खुश होते, असा काही एक्सपिरियन्स आहे? हो, आहे ना. आणि म्हणजे मी तुम्हाला ते साईट दाखवेल पण लकीली ते आता रिसेंटलीच मी प्रोजेक्ट हँडओव्हर केलेले आहेत. एक प्रोजेक्ट चालूच आहे. तर हे दोन्ही क्लायंट्स असे होते ना की क्लायंटनी खूप गोष्टी माझ्यावर सोपवलेल्या होत्या की मॅडम तुम्ही आम्हाला फक्त छान करून द्या. तुम्हाला कसं करायचं तुमच्यावरती आहे. आमचा हा चॉईस आहे, आम्हाला ह्या चॉईसमध्ये तुम्ही करून द्या. आपलं इथलं बोलणं झालं ना की जेव्हा आपण साईटवरती जाऊ तर मी तुम्हाला दाखवेलच की त्याच्यामध्ये काय काय. तर मला तिथं खूप फ्री हँडली वेगळे युनिक कन्सेप्ट यूज करायला मिळाले. जसं आता मी तुम्हाला आत्ताच सांगते, जे माझे क्लायंट आहेत संकेत कसरेकर म्हणून, तर दोघं हजबंड वाईफ खूप सपोर्टिव्ह, खूप आणि म्हणजे नवीन गोष्टींसाठी खूप ॲक्सेप्टन्स असं त्यांनी दाखवलं. खूप त्यांचं बिहेवियर असं होतं की तुम्ही सजेस्ट करताय तर हे चांगलं आहे. आणि म्हणजे ह्याच्यामध्ये असं नव्हतं की मी कुठे प्राइसिंग वाढवलेले मटेरियल सांगते की हे प्राइसिंग चांगले मटेरियल्स आहे, हे हेवी क्वालिटी मटेरियल्स आहे. हा पर्स्पेक्टिव्ह आमचा होता डिझायनिंगच्या बाबतीत. म्हणजे त्यांचं जे आम्ही घर डिझाईन केलं आहे तर इतक्या डिटेलिंगमध्ये आणि इतक्या युनिक वेने डिझाईन केलं आहे की आता मी पण बघते ना तर मला छान वाटतं की हा प्रोजेक्ट मला माझ्या मनासारखा करता आला. म्हणजे जसं रेग्युलरली सगळीकडे रेक्टँग्युलर सिलिंग असतं ना, तसं आम्ही तिथे नाही केलेलं. तिथं आमचं सिलिंग आता तुम्ही येताल तेव्हा बघताल तर खूप वेगळ्या पद्धतीचं सिलिंग केलं आहे तिथे. फर्निचरचं फिनिश खूप वेगळे घेतलेले आहेत. फर्निचरमध्ये जसं आता ज्यूट वगैरे जे रेग्युलर किंवा रॅटन म्हणतात त्याला, केन मटेरियल आहे, ते आम्ही वॉर्डरोबमध्ये यूज केलं आहे. कुठेच तुम्हाला ते काम बघितलं ना तर तुम्हाला कुठेच असं वाटणार नाही की हे मी कुठेतरी बघितले आणि हे ती कॉपी केलेलं आहे. कारण सध्याचा ट्रेंड काय चालू आहे तर मला क्लायंटसोबतच्या मीटिंगमध्ये हा नेहमी एक्सपिरियन्स येतो. क्लायंट मला इंस्टाग्रामचे रील्स दाखवतात, पिनिंटरेस्टवरचे फोटोज दाखवतात किंवा ChatGPTवरून किंवा जेमिनायवरून त्यांनी क्रिएट केलेले इमेजेससुद्धा ते मला दाखवतात की हे आम्ही बनवले, हे आम्हाला आवडले, हे करून घ्या. आणि आता कसं आहे की डिझायनिंग म्हणजे फक्त कलर कॉम्बिनेशन हा पार्ट नाही आहे. त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी बघाव्या लागतात. फंक्शनॅलिटी बघावी लागते, त्या मटेरियलचं क्वालिटी कशी आहे किंवा त्याचा नंतर आफ्टर मेंटेनन्स कसं आहे, ड्युरेबिलिटी कशी आहे हे बघावं लागतं. तर सध्या म्हणजे आता पुढच्या 1-2 वर्षामध्ये काय ट्रेंड्स असणार आहे तुमच्या फील्डमध्ये किंवा इंटिरियर बनवताना लोकांना काय काय गोष्टी आवडणार आहेत असं तुम्हाला वाटतं पुढचे अपकमिंग ट्रेंड्स? असं नाही, पण आता जो चालू आहे तो मी सांगते. आता सध्या मॉडर्न जास्त ट्रेंड चालू आहे. त्याच्यासोबत आता बोहेमियम स्टार्ट झालेला आहे. त्याच्यामध्ये काय असतं? बोहेमियम रिलॅक्स वाईब देणार एक थीम आहे, इंटिरियर्स आहे. बोहेमियम स्टार्ट आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये दिनेश दादांनी इंटिरियर ट्रेडिशनल ट्रायमो डिझाईन्स इंट्रोड्यूस केलेले आहेत. त्यामुळे त्या पण खूप चालतात आहे. आणि म्हणजे तुम्ही दिनेश दादाचं जर बघितलं इंटिरियर्स तर ती जी थीम आहे ट्रेडिशनल प्लस मॉडर्न, तर ही सुद्धा खूप चालणार आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर चालूच आहे आता सुद्धा आणि पुढेही चालणार आहे. कारण त्याला ना घराने म्हणजे असं घर पण येतं त्या डिझाईनमुळे. थोडंसं लोकांना असं फील टच येतो पर्सनल. मला खूप जास्त इंटरेस्टिंग वाटतं तुमच्यासोबत गप्पा मारताना, कारण मला पण ना ह्या फील्डबद्दल खूप माहिती नाही आहे. तर मला नवीन नवीन इन्साइट्स मिळत आहे, मला इंटरेस्ट तयार होतोय. तर आता मला बाकीचे जे क्वेश्चन्स विचारायचे आहेत ते रिलेटेड टू वास्तू किंवा म्हणजे असे क्वेश्चन्स आहेत ते मला असं वाटतं तुम्ही जे बोललात आपण साईट व्हिजिट करू शकतो. मला असं वाटतं की आपण त्या साईटवरती जाऊन बाकीचे कंटिन्यू करू शकतो. येस, मला साईटवर आता मी साईट हँडओव्हर केलेली आहे. ती 4-1 महिने झालेले. पण थोडे मायनर मेंटेनन्सचे प्रॉब्लेम आहेत जे मला क्लायंटने सांगितले, तर ते मला बघायचे आहेत. आपण ते पण बघूयात. आणि त्यासोबत मी तुम्हाला साईटची टूर पण देईल की कसं आम्ही काय प्लॅन केलेलं आहे तिथे. चालेल.
ऑफिसमध्ये मी ज्या क्लायंटबद्दल बोलत होते तुम्हाला संकेत सर, तर त्यांचंच ही हो. प्रॉपर्टी आहे. तर इथं आपण व्हिजिट करूया, म्हणजे मला तुम्हाला इथे दाखवता येईल. स्टार्ट आपण एंट्रन्सपासून सुद्धा करू शकतो, कारण एंट्रन्स पण आम्ही खूप वेगळा केलेला आहे. इथे जागा कमी असल्यामुळे आम्ही डबल डोअर बनवला आहे. हा डबल डोअर आहे. इवन या डोअरला आम्ही पार्सलसाठीचं एक हे केलेलं आहे. हो. म्हणजे जर रेग्युलरचं जे काही सामान येतं, दूध वगैरे ते घ्यायचं असेल किंवा पार्सल घ्यायचं असेल, तर पूर्ण दरवाजा ओपन करता हे करतात. ह्या खूप मायनर गोष्टी आहेत. या एक डिझायनर डिझाईन करू शकतो किंवा विचार करू शकतो क्लायंटच्या बाबतीत, जे कुठली कंपनी हो. नाही करू शकत. इथं स्टोर रूम होता, याला मंदिर बनवलं. आता इकडून आत आलं ना, हे स्वामींसाठी एक स्पेशल कॉर्नर बनवलेलं आहे. मला वॉलवरती ना मोल्डिंग नव्हतं घ्यायचं. क्लायंटची पण इच्छा होती की मोल्डिंग नको, दुसरं काहीतरी बघूयात किंवा पॅनलिंग सुद्धा नको. तर म्हणून आम्ही हा वॉलपेपर, टेक्स्चर वॉलपेपर ॲड केला आहे आणि काही लेफ्ट ओव्हर पीसेसचा असा एक वॉल आर्ट बनवलेला आहे. सेम विथ सेंटर टेबल, की नॉर्मल मार्बल टॉप, ग्लास टॉपचा सेंटर टेबल घेण्यापेक्षा मी थोडा नॅचरल वूडमधला चॉईस केला, की जो बोहेमियन थीमसोबत जाईल. हो. याचे हँडल्स जे आहेत ना, तर हे रेग्युलर आपले असे मेटलचे हँडल असतात, तसे न वापरता इथे राऊंडेड वापरलेत, वुडनचे आहेत. हा जो वॉर्डरोब आहे यालाच मॅचिंग आम्ही बाथरूमचं फ्लश डोअर केलं, की बाथरूमचा डोअर जेव्हा तुम्ही बघताल ना, तर तुम्हाला तो डोअर हे लगेच लक्षात नाही येणार, वॉर्डरोबचाच पार्ट आहे असं दिसेल. तर वैष्णवी मॅम, मला तुमच्यासोबत पूर्ण इंटरव्ह्यू शूट करून आणि पूर्ण दिवस तुमच्यासोबत स्पेंड करून खूप जास्त छान वाटलं. आणि ना या इंटरव्ह्यूमधनं मला एक गोष्ट शिकायला मिळाली, ती म्हणजे फक्त डिग्री असून आपण त्या प्रोफेशनमध्ये छानच करू हा एक गैरसमज आहे. म्हणजे त्या स्किलसोबत ना एक माइंडसेट पण हवा असणं गरजेचं आहे, तो तुमच्याकडे आहे. आणि बाकी पण खूप सारे इन्साइट्स या व्हिडिओमधनं जे नवीन तुमच्या फील्डमध्ये येणारे मुलं आहेत त्यांना पण मिळतील असं मला वाटतं. सो थँक्यू सो मच तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल. Thank you.